काका नाव सांगा तुमचं? अरुण सीताराम इंगळे, राहणार देऊळगाव, तालुका देऊळगाव, जिल्हा बुलढाणा. तुम्ही आपल्याकडे श्री स्पेशालिटी क्लिनिक डॉक्टर समीर देशमुख मेहकर तिथे आले होते तेव्हा तुम्हाला काय त्रास होता? माझ्या पायामध्ये कमरेपासून तर तळपायापर्यंत मुंग्या होत्या आणि माझा उजवा पाय हा सुन्न झाला होता आणि वेदना खूप मोठ्या प्रमाणावर होत्या. आणि कशी होती कंडिशन तुमची? माझी कंडिशन म्हणजे मरणासन्न झालं होतं, मला बेहोश झाल्यासारखं झालं होतं आणि काहीच सुचत नव्हतं. इतक्या वेदना होत्या, तीव्र वेदना होत्या आणि नशनास फन 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 करत होते. कामधंद्याची काय परिस्थिती? त्याने मी बेडवरच होतो, मी कोणतंही काम करत नव्हतो आणि कामाच्या परिस्थितीतच माझी परिस्थिती राहिली नव्हती कामाची. किती दिवसांपासून बेडवर होते? मी एक 15 दिवसापासून बेडवर होतो आणि देऊळगावमध्ये सलाईन वगैरे दररोज ट्रीटमेंट तिथली चालू होती, परंतु कोणत्याही प्रकारचा मला फरक तिथं जाणवला नाही. मला चालायला बिलकुल इम्पॉसिबल होतं काम? नाही, माझं चालणंच बंद झालं होतं. चालणंच बंद झालं होतं. बरं. तर ह्या नसेच्या म्हणजे पायाच्या ट्रीटमेंट केली आपण नसेची? हां, एकच ट्रीटमेंट केली आपण 10 दिवसाअगोदर. तर कसं वाटतं तुम्हाला? मी 10 दिवसाची म्हणजे 28 तारखेला 28 जानेवारीला 2025ला मी इथं आलो होतो आणि आता आज 6 फेब्रुवारी. तर मी 2-3 दिवसापून थोडा चालायला लागलो आणि आता आज मला जास्तीत जास्त प्रमाणात फरक पडला आणि मी चालू शकतो एक अर्धा किलोमीटरपर्यंत. त्या दिवशी तुम्ही आले तर असे बसू पण शकत नव्हते? नाही, त्या दिवशी मी बसूही शकत नव्हतो. माझ्या म्हणजे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती, इतक्या तीव्र वेदना होत्या. मग आपण जी ट्रीटमेंट केली त्या ट्रीटमेंटमुळे तुम्ही खुश आहे? मी खुश आहे आणि समाधानी आहे आणि मला 90% एका 10 दिवसाच्या ट्रीटमेंटनंच फरक पडला. आणि तुम्ही पेशंट पण आणला ट्रीटमेंट करायला? आणि माझी भाषाही आणला आज एक ट्रीटमेंट. आणि मी सर्वांना आमच्या नातेवाईक मंडळी जे काही असतील त्यांना सांगेल की बा मेहकर इथे डॉक्टर समीर देशमुख यांचा दवाखाना चांगला आहे आणि चांगला उपचार पद्धती तर चांगली पद्धती आहे आणि मोठ्याल्या हॉस्पिटलमध्ये गेल्यापेक्षा आपण इथं जाऊन ताबडतोब फरक पडतो आणि 4-5 दिवसातच मला त्याचा रिझल्ट मिळाला आणि मी उठून उभं राहील याची मला शाश्वती नव्हती. नॉट पॉसिबल. हे म्हणजे हा चमत्कारच समजेल. डॉक्टर देशमुख सरांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. गजानन महाराजांची कृपा आहे. धन्यवाद सर.